शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल सर्व जागांवर विजयाचा निर्धार व्यक्त. परतीचे दोर कापले, आता चर्चा नाही. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे. श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे यांना शिवसेनेने एकनाथ शिंदे गट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. शिवसेना माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून आम्ही आमची राजकीय दिशा ठरवली होती. राष्ट्रवादी सोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून एकमत किंवा स्पष्ट भूमिका मिळालीच नाही. त्यामुळे गाफील न राहता तात्काळ मुलाखती घेऊन आम्ही सक्षम उमेदवारांसह पॅनल उभा केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत म्हटले, 21 तारखेपर्यंत विरोधकांच्या पॅनलचे उमेदवार गायब होतील अशी राजकीय परिस्थिती दिसून येईल. आमच्या पॅनलमध्ये आता कोणताही बदल होणार नाही. परतीचे दोर आम्ही कापले आहेत. कुठलीही चर्चा किंवा सौदेबाजी होणार नाही. शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि नगर परिषदेचा कारभार मोठ्या प्रमाणात या खातेमार्फत चालतो. महायुतीचे सरकार अजून 4 वर्षे स्थिर आहे. या शक्तीचा उपयोग करून शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हे आम्ही जनतेसमोर ठळकपणे मांडणार आहोत. शेवटी पोटे यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की आमच्या पॅनलमधील सर्वांना घेऊन आम्ही ही निवडणूक जिंकणारच. खरं पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यानंतर आम्ही या ठिकाणी चर्चा करत असताना आपण कोणाबरोबर जायचं तर वरून श्रेष्ठींशी शिंदेसाहेबांशी चर्चा केल्यानंतर माननीय खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं एक उद्देश आला की तुम्हाला स्थानिक लेवलला काय सोयीचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढं जा. त्यानंतर आम्ही म्हटलं आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र पॅनल केला तर 100% आपल्याला रिझल्ट चांगला येईल असं आमची अपेक्षा होती. मग त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी म्हटलं की आपण एकत्रित पॅनल करू. पण एकत्रित पॅनल करताना ते म्हटले की तुम्हाला घड्याळाचं चिन्ह नगराध्यक्षपदाला घ्यावं लागेल. मी ते पण ॲक्सेप्ट केलं की आपण शुभांगी पोटेंना घड्याळ चिन्ह देऊ. परंतु त्यांना मी एक विनंती केली की बाबा मी आज धनुष्यमान हाती घेतलं, आम्हाला किती जागा देणार तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करा, म्हणजे आपल्याला पुढं 2 पावलं मागं पुढं करण्याची माझी तयारी होती. परंतु या 22 जागामध्ये आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते यांचं थोडंसं डिस्प्यूट झाल्यामुळं मला वेळ कमी राहिला आणि मग आपण जर असंच गाफील राहिलो तर 100% आपल्या हातून इलेक्शन निघून जाईल. ह्या उद्देशाने मग मी या ठिकाणी मुलाखतीचा निर्णय घेतला की शिवसेना पक्षाच्या वतीने मुलाखती घ्यायच्या. मग मुलाखती घेत असताना मी जेव्हा मुलाखतीसाठी इथं जाहीर केले की रत्नकमलमध्ये मुलाखती ठेवल्या त्यावेळेस निश्चितपणे त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार म्हणजे 22 जागांच्या अगेन्स्ट जवळजवळ 70 उमेदवार त्या ठिकाणी आले. मग माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे आपल्याला चांगले उमेदवार भेटतात, आपण शिवसेनेचं सेपरेट पॅनल करू शकतो. पण त्या उद्देशाने मी चालायला सुरुवात केली आणि निश्चितपणे आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस. माझ्याकडं आज 22 सक्षम उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे सुद्धा उमेदवार 100% आमच्या शिवसेना येत्या ह्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा झेंडा या श्रीगोंदा नगरपालिकेवर लागेल आणि शिवसेनेचं बहुमत होईल हा मला आत्मविश्वास आहे. दादा, मध्यंतरीच्या घडामोडी तुमच्या घडल्या त्यात राष्ट्रवादी असेल किंवा जे ज्येष्ठ नेते असतील तालुक्यातले त्यांच्यासोबत, त्यानंतर तुम्ही सेपरेट पॅनल केला. मात्र आता पुन्हा जर माघारीपर्यंत काही वापर आली तर कसं? नाही, आता परतीचे दोर मी या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि मुलाखती घेतल्यानंतर माझ्याकडचे उमेदवार मला मुलाखती देणारे ते उमेदवार नौके ॲक्टिव्ह, काही जुने आणि उमेदवार चांगले आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याकडे चांगले उमेदवार असताना आपण पॅनल पण झालेलं आहे आणि आज तडजोड करायची मला गरज नाही ना, वाटाघाटी करण्याची. माझ्याकडे माझे 22 उमेदवार तयार आहेत ना. माझ्याकडे जर सक्षम पॅनल नसता, माझ्याकडे जर उमेदवार चांगले नसते तर मी विचार केला असता. पण आज माझ्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त स्ट्रॉंग या ठिकाणी शिवसेनेचा पॅनल झालेला आहे आणि शिवसेनेच्याच नगराध्यक्ष आज उमेदवारामध्ये स्ट्रॉंग सीट आहेत. त्याच्यामुळं आज इथे परतीचे दोर किंवा चर्चे दरवाजे सगळे बंद झालेत. इथून पुढं कोणाबरोबर वाटाघाटी किंवा चर्चा होणार नाहीत. आमचा असाच पॅनल 21 तारखेनंतर प्रचारानंतर असाच पॅनल आम्ही विजयाच्या दिशेने पुढे जाणार आहोत. तालुक्यातील एका ज्येष्ठ म्हणजे मोठ्या नेत्याचा तुम्हाला आतून पाठिंबा आहे अशी चर्चा तालुक्यात आहे. नाही, आता नेत्यांचा पाठिंबा वगैरे आता तसं मी काय आघाडी वगैरे केलेली नाही. या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत पॅनल मी केलेला आहे
अधिकृत आमचं शिवसेनेचं धनुष्यबाण दिलेलं आहे. त्यामुळं कोणाचा पाठिंबा वगैरे काही विषय राहत नाही तिथं. त्यामुळं ज्या काही चर्चा आहेत याला काही अर्थ नाही. काही नेत्यांनी असा आरोप केला किंवा विरोधकांनी असा आरोप केला आहे की धनशक्तीच्या मार्फत शिवसेनेचा पॅनल होऊ शकतो, मात्र त्यांचा पॅनल हा लांगडा राहील. आज तर आपला पॅनल पूर्ण झाला आहे. विरोधकांना काय सांगा? विरोधकांवर मला काय वाटत नाही जास्त बोलावं, परंतु माझा कोणी भ्रमात असेल की माझा पॅनल लांगडा होईल तर पाहूया. रणांगण काय दूर नाही, कोणाचा लांगडा होतोय आणि कोणाचा संपूर्ण ताकदीने लढतोय उद्याच्या कालावधीमध्ये दिसणारच आहे. 21 तारखेपर्यंतच काही उमेदवार समोरच्या पॅनलचे गायब झालेले दिसते. ओके. अजून एक विषय असा होता की ज्यावेळेस तुम्ही नगराध्यक्षपदाचे नगराध्यक्षपद काम करत होता त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने तुम्हाला टोकाची भूमिका घेऊन तुम्हाला विरोध केला होता. मात्र आज ते तुमच्यासोबत उमेदवारी अर्ज तुमच्या पक्षाकडनं मिळाले, नेमकं ते कसं? आपण जर पाहिलं, मी भूमिका शहराच्या नेतृत्वाची शहरातला एक व्यक्ती म्हणून, शहरातला नगराध्यक्ष म्हणून मी शहराचा पॅनल करण्याचा आणि शिवसेना सेपरेट पॅनल करण्याचा मी विचार केला. संभाजी ब्रिगेड हे कामावर याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत होतं, पण त्या कालावधीमध्ये मी काम करत असताना माझ्याकडे बहुमत नव्हतं. मी शुभांगी पोटे नगराध्यक्ष जरी झाले असते तर भारतीय जनता पार्टीचं बहुमत होतं. आता जे काय कामावर अंकुश ठेवणं, जे काय वादविवाद, ते लोकशाही आहे. या ठिकाणी नगरपालिकेच्या कामामध्ये जर कुठं चूक घडत असेल तर जाब विचारणं हा जनतेचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे. त्यामुळं आज त्या विषयात बोलण्यात हे नाही आहे. त्यांना माझे विचार पटले, ते माझ्याबरोबर आलेत. मला तर वाटले त्यांचे उमेदवार सक्षम आहेत, निवडून येऊ शकतात, त्यांना मी बरोबर घेतलं आहे. आता त्यांचे आणि यांचे उमेदवार हा विषय नाही राहिला. आम्ही सगळे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा पॅनल उभा केलेला आहे. त्यामुळे याचा काही तो विषय नाही आहे. ही शिवसेना म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. आता आपलं नेमकं प्रमुख कोण आहे समाज विरोधक? आता आमचा मित्रपक्ष आहे भारतीय जनता पार्टी. दुसरा मित्रपक्ष आहे या ठिकाणी राज्यामध्ये काम करतोय राष्ट्रवादी आणि शिवसेना. शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, याचवरती एकत्रित मिळून राज्याचा कारभार चालवतात. त्यांनी वरती सगळ्याच पक्षांनी ही भूमिका घेतली की खाली स्थानिक लेवलला तुमची जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने तुम्ही काम करा. आपला पक्ष कसा वाढेल त्या हिशोबाने तुम्ही ते करा. फक्त मित्रपक्षाबरोबरच करा, जास्त जुळून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय बाकी निर्णय तुमचे स्थानिक लेवलला घ्या. तुम्ही आपला पक्ष वाढीसाठी काय करावं लागेल ते निर्णय घ्या. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने चाललोत. महाविकास आघाडीकडनं असं बोलण्यात येते की आमच्या समोरचा विरोधक हा फक्त भाजप आहे. हा तो महाविकास आघाडीचा प्रश्न आहे ना, मी महायुतीतलं घटक आहे ना, त्यामुळे तो काय विषय नाही. आपण नगरपालिकेतला राजकारणातलं चर्चेचं नाव आपण मनोहर पोटे अनेक वेळा नागरिकांनी जनतेने पाहिलेलं आहे. आज आपण स्वतंत्र पॅनल केला. जनतेला किंवा मग तुमचे जे नगरसेवक आता आहेत यांना काय आव्हान करू इच्छिता? आत्ता माझे उमेदवार आहेत. मला जनतेला एकच आपल्यामार्फत सांगणार की या ठिकाणी मी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना 1999 पासून मी त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, उपनगराध्यक्ष म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, माझी मिसेस 5 वर्ष जनतेतून नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो विषय आहे, मी अनुभवी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी सभागृहात असणार आहे आणि माझ्याबरोबर आम्ही जुन्या नव्यांचा मेळ घातलेला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचं लोकशाहीमध्ये असतं बहुमत. वरती सरकार, शासनाची ताकद आणि नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षातला. त्यामुळे हे सगळे निर्णय मी घेतलेले आहेत. उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांकडे नगराध्यक्ष, नगरविकास खातं आहे. आमच्या नगरपालिकेचा कारभार सर्व नगरविकास खात्यामार्फतच चालतो आणि हे 4 वर्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी हटणार नाही. उद्याच्या 4 वर्षामध्ये आज आपल्याला संधी आलेली आहे की आपण नगरविकासमधून बहुमताने निवडून आलो तर 100% शहराचा विकास कसा करायचा आणि कसा होतो हे आपल्याला जनतेला दाखवता येईल. त्यामुळं आम्ही सेपरेट पॅनल करण्याचा निर्णय घेतला. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर काही प्रमुख नेते होते, मात्र ह्या निवडणुकीत तुम्हाला एकट्याला उभा राहण्याची वेळ आहे. आपली ताकद कुठं कमी पडणार आहे का किंवा कमी पडू शकते का? नाही, मला असं वाटतं की मी ज्या ट्रॅकने चाललो किंवा ज्या रस्त्याने चाललो, मी ज्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारलं आहे, मला पुढं या भवितव्य आमच्या पॅनलला आणि शहराच्या विकासाला भवितव्य उज्ज्वल दिसतंय. या ठिकाणी मागचे काय घडामोडी घातल्या आपण सर्वांनी पाहिल्या. माझ्याचबरोबर आलेले नगरसेवक काही शिंदे गटात गेले, तिकडून अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला, काय राजकारणात घडामोडी झाल्या. त्यामुळे मी हा विचार केला की आता आपल्याला स्वतंत्र, आपण कोणाच्या शिकतात
नेतृत्वाखाली आपण अंडर राहिलो की आपल्याला हा याचा कार्यकर्ता, तो त्याचा कार्यकर्ता, याच्यातच वाद मिटवता विकास कामं बाजूला राहतात. त्यामुळं हा निर्णय मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायचा घेतलेला आहे आणि त्या रस्त्याने जायचा निर्णय घेतला आहे. निश्चितच आमचे सर्व जो काही आमचं विकासाचं व्हिजन असेल ते येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेसमोर चांगल्या पद्धतीने मांडलं जाईल आणि जनतेला उद्याच्या इलेक्शनपर्यंत आम्ही जनतेला निश्चितपणे सत्ताधारी पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये बहुमत असल्यावर नगर शहराचा कसा विकास होतो हे 100% उद्याच्या कालावधीमध्ये आमचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व दाखवून देतील. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.